अक्षया कामात होती. कामात घडलेली अगदी विचारपूर्वक तिचं पुढची ॲड बनवणं चालू होतं. पण विचारात घडलेली असताना भलतीकडे पाहत तिचा विचार विनिमय चालू होता. एवढ्यात फोनवर बोलत तिच्या समोरून अगदीच ओझरता त्याच्या केबिनकडे जाणारा अर्जुन तिला दिसला आणि तिचा हार्टबीट स्किप झाला. ओ माय गॉड, ते अर्जुन सर होते. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. अध्यायम भाग 20. अक्षय आणि समीर कॉफी घेऊन बाजूला आले होते. समीरच्या मनात अक्षयाचा विचार चालू होता आणि अक्षयाच्या मनात अर्जुनचा. हा समीर अर्जुन सरांचा असिस्टंट म्हणजे त्याला बऱ्यापैकी त्यांच्याबद्दल माहिती असणार, पण त्याला त्यांनी लग्नाला जातो हे सांगितलं नाही. याचा अर्थ काय? काय माहीत, त्याला तरी माहीत असेल का मग दुर्वाबद्दल? त्याला विचारू का? अक्षया, काय ग, एवढा कसला विचार चालू आहे तुझा? अरे तसं काही खास नाही, बट एक विचारू? हो, एक का अनेक विचार, तो हसत उत्तरला. ही दुर्वा कोण आहे? सरांची वाईफ. दुर्वा? नाही, सरांच्या वाईफचं नाव स्नेहा होतं आणि आय थिंक दुर्वा त्यांची बेस्टी आहे. तीच, तिच्यामुळेच तर त्या दोघांचा डिवोर्स झालाय. ओ व्हॉट? तिच्यामुळे म्हणजे? मी समजले नाही. एक मिनिट, पण तू तिचंच का नाव घेतलंस? तुला कसं माहिती तिचं नाव? अरे बाबा, तिचंच तर लग्न आहे ना आज, ज्याला सर गेलेत. हो का? काय सांगतेस? होय, आम्ही काल कारमधून निघालो असताना तिचा कॉल आला होता सरांना. तेव्हाच तर ऐकलं मी. ते तिला म्हणत होते उद्या लग्नाला येईल. अगं पण दुसऱ्या कोणाचंही लग्न असू शकतं, कशावरून तिचंच लग्न? कारण ते तिला असंही म्हणाले की तुझं लग्न आणि तू माझ्याशी बोलणार आहेस उद्या. मग याचा अर्थ काय? काय सांगतेस काय? दुर्वा मॅडम लग्न करत आहेत? अगं ही तर खूप मोठी बातमी आहे. मग का, काय झालं? तू का एवढ्या विचारात पडलायस? त्यांचं लग्न आहे तर एवढं काय झालं? अरे कारण आम्हाला सगळ्यांना असं वाटायचं की स्नेहा मॅमशी डिवोर्स झाल्यावर ते आणि दुर्वा मॅम लग्न करतील, कारण तिच्यामुळे त्या दोघांमध्ये प्रॉब्लेम झाले होते बहुतेक. आणि मी स्नेहा मॅमशी बऱ्याचदा त्यांना फोनवर बोलताना ऐकलंय, त्यांची भांडणं त्यामुळेच होत होती. आणि साहजिक आहे म्हणा, याला कारणीभूत आहे सरांचा रागीट स्वभाव. याचा अर्थ सरांच्या या स्वभावामुळे दुर्वानेही त्यांना डिच्छू दिला की काय? असं काय बोलतोयस? मला नाही वाटत असं काही असेल. एकदा ती त्यांची बेस्टी आहेस म्हणतोयस, एकदा त्यांच्यामुळे भांडणं होत होती म्हणतोयस. नक्की काय? अगं काय माहीत आपल्याला, कदाचित ते तिला बेस्टी म्हणत असतील पण त्यांना ती आवडतही असेल. नाहीतर मग असं काय कारण होतं त्या दोघांमध्ये तिच्यामुळे भांडण व्हायचं? असंच असेल, आय एम शुअर. अवघड आहे सरांचं. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय? तू नको लोड घेऊस, तू कॉफी पी. हे मी कशाला लोड घेऊ? म्हणत ती हसली आणि कॉफी पिऊ लागली. पण तिच्या मनाच्या कोपऱ्यात आणखीन प्रश्न निर्माण होऊ लागलेले, जे की तिला स्वस्थ बसू देत नव्हते. तिला अर्जुनबद्दल आणखी जाणून घ्यावं वाटत होतं. खरंच समीर सांगतोय तसं तिच्यामुळे त्या दोघात वाद होत असतील? हो, सर काल भावूक झालेले तिच्याशी बोलताना. मला जाणवलं. काय असेल दोघात? की दुर्वा त्यांना एकतर्फी आवडत असेल का? हो, असंच असेल असं वाटतंय. आणि हे लक्षात आलं असेल म्हणून कदाचित स्नेहा मॅमचा आणि त्यांचा डिवोर्स झाला असेल. आणि सरांच्या या स्वभावामुळे दुर्वा त्यांच्या जवळच आली नसेल का? काय माहित काय असेल, काही समजत नाहीये यार. पण मी इतका का विचार करते त्यांचा? मला काय या सगळ्यात ते बिचारे वाटत आहेत. आहे पण त्यांचा तसा रागीट स्वभाव म्हणा, पण त्यामागे ही नक्कीच काहीतरी कारण दडलं असेल का? तसेही रागीट तर आहेतच ते, पण संवेदनशीलही आहेत. अन्यथा का बरं लगेचच मदत केली असेल काल त्यांनी माझी? तिला खूप सारे प्रश्न छळत होते आणि तिला शांत झालेली पाहून समीर म्हणाला,
ओ अक्षया मॅडम, कुठे हरवला आहात? का अजून दुर्वा मॅडम आणि सरांचाच विचार करत आहात? ओ कमॉन, मी त्यांचा विचार कशाला करू? मला काम आहे, आजची कामं पाहून घ्यायला हवीत. आणि हो, सरही येणार आहेत ना दुपारी, मग तर निघावंच लागेल. अरे यार, काय काम काम करत असतेस, बस ना थोडी, सर तर दुपारी येणार आहेत. ती उठून निघालेली तर त्याने एकदम तिचा हात पकडला. अरे काय करतोयस, असं हात वगैरे नको पकडत जाऊस हा. ती आजूबाजूला पाहत आणि हात सोडून घेत म्हणाली. ओ सॉरी म्हणत त्यानेही तिचा हात सोडला. मग थांब ना थोडं. नाही नको, आता नको, चल जाऊ खाली, मला ॲडवर्क आलेले रिस्पॉन्स पाहायचे आहेत आणि आणखीही कामं आहेत ती जरा पाहायची आहेत. ओके चल. ती ऐकत नाही म्हणताना तो उठला. दोघंही आपापल्या जागेवर निघाले. यार किती गोड आहे ही, असं वाटतंय हिला आजच प्रपोज करून टाकावं. करू का? पण घाई तर नाही ना होते, आणि घाई नाही केली तर उद्या असं नको व्हायला की माझ्या लाईनमध्ये आणखी कोणी उभा राहायचा. यार मला तर जाम आवडली आहे ती, पण ती काय विचार करते ते नाही कळतंय ना. का मला फक्त मित्रच मानते काय माहीत. चल लंचला भेटू म्हणत तिची जागा आली तशी ती निघून गेली. मग समीरही त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. अक्षया तिच्या जागेवर बसली आणि तिनं तिचा मोबाईल हातात घेतला. तिनं अगदी तिच्याही नकळत व्हॉट्सअप उघडलं आणि अर्जुनला काल केलेल्या गुड मॉर्निंगचा रिप्लाय आला का ते पाहिलं. ओ, हे इतके बिझी आहेत की माझ्या गुड नाईटचा मेसेज यांनी अजून पाहिला नाही आहे. जणू काही प्राईम मिनिस्टर लागून गेले त्या देशाचे. बिझी प्राईम मिनिस्टर गेले उडत. तसंही दुर्वाचं लग्न म्हणजे त्यांना फोन पाहायचंही लक्षात नसेल. जाऊ दे, मीच फार विचार करते का त्यांचा? का मला त्यांच्याशी मैत्री करून त्यांना जाणून घ्यावं वाटतंय? तसंही मी आहे तरी कोण जे माझा मेसेज पाहतील ते आणि मला रिप्लायही करतील. ओ हो अक्षया, तुला काय गरज आहे त्यांच्या पर्सनल आयुष्यात डोकवायची? तू फक्त एम्प्लॉई आहेस, तुझं काम कर, सोड नसत्या उठा ठेवी. तिनं स्वतःला समजावलं आणि व्हॉट्सअपची विंडो बंद करून तिनं इंस्टाग्रामचं ऑफिशियल पेज उघडलं आणि काल टाकलेल्या ॲडचा परफॉर्मन्स पाहू लागली. मंद धुंद ही गुलाबी हवा, प्रीत गंध हा शराबी नवा, हात हात तुझाच हाती हवा, झोंबतो तनूस हा गारवा, तुझी माझी प्रीती अशी फुले मधुरानी, फुलातून उमलती जशी गोडगाणी, तू ये ना 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 ना. बहुतेक वाजत गाजत नवरदेवाची मिरवणूक हॉलजवळ आलेली. लग्नाची वेळ येऊन ठेपलेली. कानावर डीजेच्या तालावर सुंदर असं गाणं कानावर पडत होतं आणि का कोणास ठाऊक त्यावेळीही त्याच्या मनात अक्षया सेकंदवर रेंगाळून गेली. तत्क्षणी मोबाईल काढून त्याने व्हॉट्सअप ओपन केलं. तिचे कालचे मेसेज काय माहीत का पाहावे वाटत होते त्याला. पाहतो तर तिचे मेसेज अगदी खाली गेले होते. तो तिच्या नावापर्यंत आला. पाहतो तर तिच्या नंबरवरून एक मेसेज आलेला दिसत होता. आज जाऊन पाहतो तर तिनं पाठवलेला गुड नाईटचा मेसेज दिसत होता. ओह गुड नाईट, तिनं हा मेसेज कधी पाठवला? ओ आय थिंक रात्रीच. मी पाहिला कसा नाही. त्याने पटकन घड्याळात पाहिलं. 11:15 वाजत होते. गुड मॉर्निंग त्याने टाईप केलं आणि पुन्हा डिलीट केलं. यार कसं दिसेल मी आता तिला रिप्लाय केला तर. गुड नाईटचा रिप्लाय गुड मॉर्निंग. तिने रात्री मेसेज पाठवला आणि मी आत्ता पाहतोय. आय डोंट थिंक इट साऊंड्स गुड. नकोच. तिला थँक्यू सेंड करू का? तिनं मेड पाठवली त्यासाठी. नको, ते समोरासमोर बोलता येईलच ना. त्याला अगदीच ओशाळल्यासारखं झालेलं. आपण तिचा मेसेज मिस केला या विचाराने, पण तिने स्वतःहून मेसेज केला हेही आवडून गेलेलं. लग्न लागली की जेवून तो पुन्हा ऑफिसला जायच्या विचारात होता. कधी एकदा ऑफिसमध्ये पोहोचतोय असं झालेलं त्याला. एकदाची लग्न लागली. दुर्वा अगदीच खुश होती तिच्या शशांक सोबत. जेव्हा एक एक जण त्यांना भेटायला स्टेजवर जाऊ लागले तेव्हा तोही तिच्यासाठी आणलेलं गिफ्ट घेऊन स्टेजवर आला.
त्यांच्यासोबत आधीच असलेल्या गेस्टचं त्यांना भेटणं आणि फोटो झालं तशी पहिली दुर्वाची नजर त्याच्यावर पडली. हे अर्जुन, शशांक, मीट माय बेस्टी अर्जुन. आणि अर्जुन, हा माझा नवरा शशांक आहे. हां, ओ नाईस टू मीट यू आणि हॅपी मॅरिड लाईफ यू बोथ. आणि हे तुमचं छोटंसं गिफ्ट. थँक्यू सो मच. नाईस टू मीट यू. खूप दिवसांपासून तुम्हाला भेटायचं होतं. खूप ऐकले तुमच्याबद्दल हिच्याकडून, बस भेटायचंच राहिलं होतं. शशांक म्हणाला. ओ हो का? अर्जुन दुर्वाकडे पाहत हसला. बाय द वे अर्जुन, आधी मला सांग, एवढा बदल आणि एवढा ग्लो, काय भानगड काय आहे? कोण आहे ती? टेल मी हर नेम. ओ हो दुर्वा, असं काही नाही आहे. तो हसला आणि पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर ब्लश आलं. अच्छा नाही आहे. मग हे ब्लश का आणि कुठून आलंय? हे बघ, तू आहेस ना अख्ख्या जगाला फसवू शकतोस, पण मला नाही, कळलं ना? हे बघ, असं खरंच काही नाही आहे. आणि असं कोणी असेल तर पहिलं तुला सांगे, मग तर झालं. ठीक आहे, नको सांगूस. एक ना एक दिवस नक्की कळेल मला. असो, आता एक फोटो घेऊ. तिघांनी पोज दिली आणि तिघांचा सुंदर असा फोटो कॅप्चर झाला. तसं तर खूप बोलायचं होतं मला अर्जुन तुझ्याशी, पण आता नेमकी घाई आहे. करेन मी तुला निवांत फोन. काही हरकत नाही, तू आधी तुझा दिवस एन्जॉय कर. ऑफकोर्स, तो तर करणारच रे. बट मला खूप छान वाटलं तू तुझ्या एवढ्या व्यापातून आलायस ते. हो यार, ऑफकोर्स तुझ्यासाठी येणं तर बनतच होतं. चल मग, मलाही निघायला हवं. यू एन्जॉय बोथ. हो, पण तू जेवल्याशिवाय जाऊ नकोस हा अर्जुन. हो ग, नक्कीच. बाय बाय शशांक. बाय, दोघंही म्हणाले आणि तो लंचसाठी निघून गेला. इकडं अक्षया कामात होती, कामात गडलेली. अगदी विचारपूर्वक तिची पुढची ॲड बनवणं चालू होतं. पण विचारात गडलेली असताना भलतीकडे पाहत तिचा विचार विनिमय चालू होता. एवढ्यात फोनवर बोलत तिच्या समोरून अगदीच ओझरता त्याच्या केबिनकडे जाणारा अर्जुन तिला दिसला आणि तिचा हार्टबीट स्किप झाला. ओ माय गॉड, ते अर्जुन सर होते. तिचा आत तसाच वासून राहिलेला क्षणभर आणि तिनं पुढच्या क्षणाला तिचं तोंड तिच्या हाताने झाकलं. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. अगदी ओझरत्या नजरेतही त्याने ट्रिम केलेल्या बियर्डमुळे त्याची शार्प जॉलाईन तिला स्पष्ट दिसली होती. त्यांना पहिल्यांदा अशा लुकमध्ये पाहत होती ती, आणि त्यात त्याने ब्लॅक शर्ट घातलेला. मग तर ती त्याला असं पाहून फ्लॅटच झालेली. ओ माय गॉड, दुर्वा मॅडमचं लग्न म्हणून की काय? बाप रे, त्यांचं लग्न झालं म्हणजे आज सरांचा मूड आणखी खराब असणार. अरे देवा, मला सतर्क राहायला हवं. ती स्वतःला समजावत होती. एवढ्यात गणेश तिला सांगत आला. अक्षया मॅडम, तुम्हाला सरांनी केबिनमध्ये बोलावलंय. ओ ओके, ती कशीबशी हसून म्हणाली. पण त्या क्षणाला तिच्या हृदयाची धडधड जी वाढलेली ती तिलाच माहीत होती. आता त्यांचा मूड कसा आहे काय माहीत, असा विचार करत ती त्याच्या केबिनमध्ये जायला निघाली. आजचा पार्ट इथेच संपलेला आहे. बघूया काय होतंय. अक्षय जेव्हा अर्जुनच्या केबिनमध्ये जाते आणि अर्जुन तिच्याशी काय बोलतो, बघूया काय होतंय पुढच्या भागामध्ये. ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.